मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. शहरीकरण आणि ग्रामीण भाग यांच्यामध्ये एक दरी आहे. त्यांच्या मनामध्ये भावनांमध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला जाणवतो आहे का? फरक इन द सेन्स अगदी त्याच्यातला फार मोठा म्हणण्यासारखा नाही जाणवत, पण दरी हा शब्द मला कोणत्या अनुषंगानं महत्त्वाचा वाटतो. ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, तुम्ही शहरात जा, ग्रामीण भागात जा किंवा कोणत्याही भाषा आणि देशातील लोकांना भेटा, फरक भरपूर गोष्टींमध्ये दिसतील. शिवाय एका गोष्टीत कुठेही गेलं तरी तुम्हाला फरक दिसणार नाही. कुठली? ती गोष्ट आहे म्हणजे ह्युमन नेचर, मानवी स्वभाव. यस, तो कुठेही जा तो सेमच दिसणार. तुम्ही बघा, पूर्वीची लोक सकाळी आंघोळ झाल्यानंतर गावातलं जे ग्रामदैवताचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करत असत. अजूनही ग्रामीण भागात कदाचित असतील, पण क्वचितच. पण आता आम्ही जो रस्ता पकडलाय, आम्ही वैष्णोदेवीला जातो, केदारनाथ करतो. दूरदेशी देवदर्शनाला जाण्याबद्दल माझं दुमत नाही, नक्की जा. पण तिकडे जात असताना आमचा देवदर्शनाचा भाव किती आणि फोटो टाकून प्रसिद्धीचे हाव किती, हा डिफरन्स क्लिअर झाला पाहिजे. सत्य. कारण ही पारदर्शकता स्पष्ट करत असताना मला त्याच्यात एक गोष्टीवर बोट ठेवणं महत्त्वाचं वाटतं की वैष्णोदेवीला, केदारनाथला किंवा दूरपर्यंत देवदर्शनाला जात असताना त्यातल्या एखाद्या कोणाला जर विचारलं तर तू शेवटचा गावातल्या मंदिरात कधी दर्शनाला गेला होतास, तर त्याला तेही आठवणार नाही. तर तू मला काय विचारलं की शहरीकरण आणि ग्रामीण भाग याच्यातली दरी काय दिसते, तर दरी अनेक गोष्टींमधली दिसू शकते, फरक दिसू शकतो. शिवाय एका गोष्टीच्या, मानवी स्वभाव. आणि मानवी स्वभाव हा असण्यापेक्षा दाखवण्यावर जास्त भर देतो. आणि मला असं वाटतं की हा स्वभाव शहरांच्याच जास्त पथ्यावर पडला आहे. गावाकडची लोक अजूनही निर्मळत आहेत. कसा वाटला हा पॉडकास्ट हे नक्की कळवा. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येतोय. पाहत रहा TAP पॉडकास्ट.